असतील किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये काम करणारे व्यक्ती असतील, पालक असतील, कोणी असेल, जगाचा मानव असेल असं म्हणतो मी, ज्याला आपल्या सभोवतालामध्ये समजा ग्लास आहे, ग्लासमध्ये कचरा दिसतो, तर ज्याला कचरा सहन होत नाही ना, तो खरा मानव. बरं, शिक्षक असेल किंवा कोणी असेल, मला हा कचरा काढायचा प्रयत्न तो मला खूप होता एवढा तरी. तर असेच या वृत्तीनं जे काम करणारे सगळे शिक्षक आहेत, त्या सर्व शिक्षकांचा सन्मान करणारे जे इनरव्हील आहे, खरं म्हणजे मला इनरव्हील शब्दाविषयी विचारायचं मिळालं, हा इन्व्हेंट कोणी केला त्यांना इनरव्हील? ओके ओके ओके, बट इनरव्हील क्या सजेस्ट? अच्छा, बट ये इनरव्हील वर्ड जो हमें सजेस्ट करता है, इंडिकेट करता है, वो क्या है? जैसे कि अपना हार्ट है, अपना हार्ट पूरा जो अपनी बॉडी है वो कंट्रोल करती है. जिसका हार्ट अच्छा है उसकी सेहत अच्छी है ना. तो समाज में जो हार्ट के जैसे काम करने वाले लोग हैं, उनका जो सम्मान आप करते हो, वो बहुत बड़ी चीज है. कारण असं आहे की समाजामध्ये काही लोक अंधारामध्ये काम करत असते. कामाला 5व्या वर्गामध्ये एक पाठ आहे इंग्रजीमध्ये, त्या पाठामध्ये देवदत्त नावाचं कॅरेक्टर असतं. देवदत्त हा एक पात्रवट असतो. पात्रवट म्हणजे अत्यंत गरीब माणूस असतो. त्या राज्याचे राजे एक अनाउन्समेंट करतात की वी आर गोइंग टू कार्व अ टेम्पल फॉर अवर किंगडम. आम्ही आमच्या राज्यासाठी मंदिर स्थापन करत आहोत, आणि या मंदिरामध्ये ह्या मंदिराची स्थापना करत असताना तुमच्याकडनं जे काही होईल ती मदत तुम्ही या मंदिरासाठी करा. तो देवदत्त नावाचा एक गरीब पात्रवट असतो. विचार तो काय मदत करणार? मग तो राजांकडे जातो आणि म्हणतो, राजेसाहेब माझ्याच्याने फक्त कार्विंगचं काम होऊ शकतं, मी फक्त स्टोन काम करू शकतो. मग त्याला निवडणूक दिली जाते, माझी एकच मूर्ती तयार करायची, आणि ती मूर्ती नेमकी ते अंधारामध्ये, म्हणजे मंदिराचा मागचा भाग असतो नाही मंदिराचे, आपण मूर्तीला फिरतो आणि अंधारातला जो एका मूर्तीला कार्विंग करायचं काम त्याला दिलं असतं. मग बरेच लोक त्याला म्हणतात, अरे बाबा तू हे एवढं मोठं काम करू लागला, तुझं काम कोणीच पाहत नाही आहे का नाही, अंधारातलं काम कोणाला दिसणार नाही ना. तू मूर्ती जर का प्रकाशातली केली असतेस किंवा मंदिरापुढे केली असते, ती समाजाला सगळ्या दिसली असते. पण तू असं म्हणतो, अरे माझं काम जगाला नाही दिसणार, पण तो पाहणारा जो आहे त्याचे जे डोळे आहेत ते लाखो करोडो कितीतरी पुढचे डोळे आहेत, आहे का नाही, त्याला बरोबर दिसतं कोणी काय करत असते. तर त्या दूरवर बसलेल्या ईश्वरासारखंच काम करणारी ही जी इनरव्हील नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेचं सर्व शिक्षकांच्या वतीनं मी सर्व कानाकोपऱ्यांमध्ये, वाड्या वस्तीवर किंवा ग्रामीण भागांमध्ये जिथं कुणाची नजर नसते, आम्हाला खरं म्हणजे कधी कधी पाहणारे पालकही नसतात, म्हणजे ज्या लेकरांसाठी आम्ही वर्गामध्ये काम करतो, कौतुक तर थोडा, म्हणजे ते त्यांच्या कामात बिचारे कुठेतरी गुंतलेले असतात. परंतु अशा अंधारामध्ये किंवा पाड्या वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांचं आपण जे कौतुक केलं ते खरं आम्हाला उभारी देणार आहे. आमचं करतोय आम्हाला, पण दुपटीनं वेग वाढवणारा तुमच्या कौतुकामुळे आमचं नक्कीच दुप्पट आधी हे होईल, आमचं कौतुक होईल आणि आम्हाला ऊर्जा मिळेल. याच्यातून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.